नमस्कार. पुस्तकामृत या आपल्या YouTube चॅनलच्या 100व्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हो, आजचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरचा 100वा व्हिडिओ आहे, त्यामुळे खूप खास असणार आहे. आज मी बोलणार आहे डॅरियस फोरो यांच्या थिंक स्ट्रेट या पुस्तकाबद्दल. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर लाईफ. विचार बदला, आयुष्य बदला. या पुस्तकात असे अनेक सिद्धांत आहे, पण त्यापैकी असे कुठले 7 सिद्धांत आहे किंवा 7 लेसन्स जे आपण आज बघणार आहोत आपल्या विचार करण्याच्या पद्धतीसाठी, जे खूप परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या पुस्तकात आपल्या विचारसरणीवर नियंत्रण मिळवून जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचं महत्त्व नक्की काय आहे तेच अधोरेखित केलंय. लेखकांच्या मते आपल्या बहुतांश विचारांमुळे आपल्या मनात तणाव निर्माण होत असतो, चिंता निर्माण होत असतात आणि ज्याचा आपल्या मेंटल हेल्थवर फार हानिकारक असा परिणाम होतो. तर पुस्तकात हेच सांगितले की कशा प्रकारे आपण आपल्या विचारांची दिशा बदलवू शकतो, आपल्या विचारांवर नियंत्रण कसं मिळवू शकतो. आपले विचारच आपलं आयुष्य कंट्रोल करत असतात आणि ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. थिंक स्ट्रेट, सरळ सरळ विचार करण्यासाठी आपल्याला आपल्या माइंडला ट्रेन करण्याची गरज असते आणि ते कसं हेच आपण आजच्या भागात बघणार आहोत. विचारांमध्ये स्पष्टता असेल तर निर्णय घेणं सोपं जातं, पण जर विचारांमध्येच खूप गोंधळ असेल तर मग अशा वेळेस साधा निर्णय घेताना सुद्धा आपण गडबडू शकतो किंवा त्यावेळेस आपल्याकडून चूक होऊ शकते. अशा वेळेस अनावश्यक चिंता किंवा मनावर असलेलं विचारांचं ओझं कमी करणं गरजेचं असतं. जे महत्वाचं नाहीये ते मनातून काढून टाकता आलं पाहिजे. अनावश्यक माहिती आणि लोकांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या तर्कशक्तीचा वापर करणं अशा वेळेस फार गरजेचं असतं. लाईफ इज नॉट लिनियर. आयुष्य सरळ रेषेत आखलेलं नसतं. आयुष्यातली अनिश्चितता स्वीकारता आली पाहिजे आणि त्यानुसार आपल्या विचारांमध्ये लवचिकता आणणंही तितकंच गरजेचं असतं. आयुष्यात आपण जसं जसं ठरवतो तसंच घडून येईल असं अजिबात नसतं. आयुष्य आपल्याला प्रत्येक पावलावर सरप्राइजेस देत असतं आणि ते स्वीकारायला आपण तयार असलं पाहिजे. आपले कितीही प्लॅन्स असू द्या आपल्या आयुष्यासाठी, आयुष्याचे वेगळे प्लॅन्स असतात आपल्यासाठी आणि ही गोष्ट जितक्या लवकर आपण स्वीकारू तितकंच आपण फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, व्हॉट एव्हर यू से, निगेटिव्हिटी या सगळ्यांपासून दूर राहू. फिल्टर युअर थॉट्स. मनात येणाऱ्या अनावश्यक विचारांना फिल्टर करून उपयुक्त विचारांवरच फक्त लक्ष केंद्रित करण्याचं महत्त्व या प्रकरणात सांगितलंय. आता मनात अनेक विचार येत असतात. आपण मनात येणाऱ्या विचारांना रोखू शकतो का? तर नाही. पण आपल्याला आपल्या माइंडला अशा प्रकारे ट्रेन करायचंय की आपल्याला समजलं पाहिजे कुठल्या विचारांवर फोकस करायचंय आणि कुठल्या विचारांना इग्नोर करायचंय. दॅट्स इट. इनसाइड युअर कंट्रोल व्हर्सेस आउटसाइड युअर कंट्रोल. अनेकदा अशी परिस्थिती आपल्या समोर येते की आपल्याला त्या परिस्थितीचा अक्षरशः वैताग येतो किंवा आपण म्हणू शकतो की अशी परिस्थिती जी आपल्या सहनशक्तीचा अंत बघत असते आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आता माझा संयम सुटतोय. तर हे स्वाभाविक आहे, कारण परिस्थितीच अशी आहे की माझी चिडचिड होणं, माझा संताप होणं, माझा मूड ऑफ होणं हे स्वाभाविक आहे आणि असं म्हणून आपण स्वतःला डिफेंड करायला बघतो. पण अशा वेळेस आपण असा विचार करतो का की जर ही गोष्ट माझ्या कंट्रोलमध्येच नाहीये तर मी संताप करून, चिडचिड करून माझी एनर्जी का वाया घालवतोय? या व्यतिरिक्त मी हे करू शकतो का की मी या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं याचा मार्ग शोधू शकतो का, कारण तेवढंच माझ्या कंट्रोलमध्ये. तर असा विचार आपण तेव्हा करतो का हे बघणं गरजेचं आहे आणि हेच या प्रकरणात सांगितलंय. म्हणजे बघा, इतकं सोपं असतं स्वतःला विचारांच्या दलदलीतून बाहेर काढायचं की त्यात स्वतःला आणखीन अडकवायचं. समस्या सोडवण्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं की समस्या मांडत बसायचं. लुक ॲट फॅक्ट्स. बऱ्याचदा आपण गोष्टी अझ्युम करतो आणि त्याचा आपल्याला पुढे जाऊन फार त्रास होतो, कारण तेव्हा आपण फॅक्ट्स स्वीकारायला तयार नसतो. अझम्पशन करून निर्णय घेणं फार धोक्याचं ठरू शकतं आपल्यासाठी. आपल्याला कधी कधी असं वाटतं की मला हे असं वाटतंय ना, मग ते तसंच असेल. पण हीच गोष्ट आपल्याला पुढे जाऊन खूप त्रास देऊ शकते आणि ह्या गोष्टीमुळे आपले निर्णयही चुकू शकतात. टेक युअर टाइम टू थिंक. विचार करण्यासाठी वेळ घ्या. आपल्याला आपल्या आयुष्यात जर एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपण विचार करण्यासाठी वेळ घेतोय
तर ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि त्याचं महत्व नक्की काय आहे ते या पुस्तकात अगदी सविस्तर आणि अगदी छान पद्धतीने स्पष्ट केलंय. लेखक असं म्हणतात की त्यांना असं वाटायचं स्मार्ट पीपल आर फास्ट थिंकर्स. जे हुशार लोक असतात, जे स्मार्ट असतात, ते पटकन निर्णय घेणारे असतात, पटकन विचार करून पटकन निर्णय घेणं असं त्यांचं असतं. आणि त्यांनी सुद्धा हे बरेच वर्ष ट्राय केलं असं ते म्हणतात. जेव्हा केव्हा ते कुठला प्रॉब्लेम फेस करायचे किंवा कुठली चर्चा करायची असेल किंवा कोणीतरी त्यांना कुठला प्रश्न विचारला तर त्यांच्या डोक्यात असं यायचं की अगदी क्विक मी आन्सर दिलं पाहिजे. आणि ते असं म्हणतात की स्वाभाविकच माझी जी पहिली रिॲक्शन असायची किंवा जे पहिले माझे जे उत्तर असायचे ते सगळे चुकीचे असायचे. पुढे लेखक असं म्हणतात की त्यांच्या आवडत्या विचारवंतांपैकी एक डेरेक सिवर्स, तो स्वतःला स्लो थिंकर समजतो, संथ विचार करणारा मानतो. आणि त्याच्या मते समज असा आहे लोकांमध्ये की जी आपली पहिली रिॲक्शन असते ती प्रामाणिक रिॲक्शन असते, अगदी ऑनेस्ट ती रिॲक्शन असते. जी पहिली उत्तरं जी आपली असतात ती अगदी प्रामाणिक असतात. पण खरं तर त्याच्या मते आपली जी पहिली रिॲक्शन असते ती आउटडेटेड असते. आपल्या जुन्या कुठल्या तरी घटनेशी ती आपली उत्तरं, ती मतं जोडलेली असतात आणि पटकन दिलेली ती उत्तरं असतात, कुठलाही विचार न करता दिलेली ती उत्तरं असतात. त्यामुळे तो रिस्पॉन्स चुकीचा असतो, अयोग्य असतो, तर तो काही उपयोगाचा नसतो. पुढे प्रकरणात असं म्हटलंय की जेव्हा तुम्हाला कोणीतरी प्रश्न विचारतं, कोणीतरी तुम्हाला काहीतरी विचारतं आणि तेव्हा तुम्हाला ती गोष्ट माहिती नाहीये तर इट्स ओके टू से दॅट आय डोंट नो. आणि याच्यामुळे मी मूर्ख वाटेल का, मी हुशार वाटलं पाहिजे लोकांना, तर ही समजही खूप चुकीची आहे. लेखक असं म्हणतात की का अशी गरज आपल्याला वाटते की मी लोकांना हुशार वाटलं पाहिजे, ही भीती मनात का असते की मी लोकांना मूर्ख तर वाटणार नाही ना. खरं तर याने काहीच फरक पडत नाही की लोक तुम्हाला काय समजतात. लेखक म्हणतात की हे खूप खूप गरजेचं आहे की तुम्ही एखादा निर्णय घेताय आणि त्याआधी तुम्ही विचार करण्यासाठी वेळ घेताय. आणि जर यामुळे लोक तुम्हाला मूर्ख समजत असतील तर मूर्ख ते आहेत, तुम्ही नाहीत, असं लेखक पुस्तकात म्हणतात. इनर काम. आता हे सर्व आपण जे बघितलं आतापर्यंत, सर्वात महत्वाचा उद्देश जर कुठला असेल त्याचा तर तो म्हणजे आंतरिक शांती, इनर काम, इनर पीस ज्याला आपण म्हणतो. तर हेच सगळ्यात महत्वाचं आहे आणि हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे. जीवनात कुठलीही परिस्थिती असो, आयुष्यात काहीही घडत असो, आपल्याला आपली आंतरिक शांती टिकवता आली पाहिजे. आपल्याला त्या परिस्थितीत आपलं मन शांत करता आलं पाहिजे आणि हेच सर्वोच्च यश आहे असं पुस्तकात म्हटलंय. आपल्याला कुठल्याही कोर्सेसची यासाठी गरज नाहीये किंवा कुठल्याही बाह्य गोष्टीची गरज नाहीये. आपल्या आंतरिक शांती आपल्याला जर मिळवायची असेल तर त्यासाठी लोक फक्त कारण शोधत असतात किंवा त्यांना असं वाटत असतं की ह्या पर्टिक्युलर मार्गानेच मला माझी आंतरिक शांती मी मिळवू शकतो. तर काहींना असं वाटतं की मला लॉंग ब्रेक हवाय, सुट्ट्या हवाय, किंवा काहींना ऍडिक्शन्स असतात काही गोष्टींचे, दारू, सिगारेट. त्यांना असं वाटतं की हे केल्यानेच मला बरं वाटेल, हे केल्यानेच मला माझी आंतरिक शांती मिळू शकते. पण पुस्तकात असं म्हटलंय की तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाहीये. तुम्हाला जर तुमची आंतरिक शांती महत्वाची असेल, मिळवायची असेल, तर तुम्हाला फक्त शांत बसायचंय, तुमच्या विचारांकडे लक्ष द्यायचंय, त्या विचारांना बाजूला ठेवायचंय आणि बस इतकंच, ज्याला आपण ध्यान म्हणू शकतो. आणि हे करण्यासाठी आपल्याला कसलीच गरज नाहीये. आपण ते कधीही करू शकतो. चालताना, झोपताना, बसलोय आपण समजा तेव्हा, लिहितोय काहीतरी तेव्हा. तर ही गोष्ट इतकी सोपी आहे की आपण कधीही ध्यान करू शकतो. यासाठी मला कुठल्या तरी बाह्य गोष्टीचीच गरज आहे, त्यावरच मी डिपेंडंट राहू शकतो, तर ही समज अतिशय चुकीची आहे. ज्याला आपलं मन नियंत्रित करता येतं त्याला त्याची आंतरिक शांती मिळवता येते. तर हे पुस्तक आपल्याला हेच सांगतं की आपले विचार जितके स्पष्ट आणि सरळ असतील तितकं आपलं आयुष्य यशस्वी आणि तणावरहित होईल. चुकीच्या विचारसरणीमुळे आपण अडचणीत येऊ शकतो, पण योग्य विचारसरणी अंगीकारली तर आपले निर्णय सुधारू शकतात आणि आपण आपलं जीवन समाधानकारक पद्धतीने जगू शकतो. हे पुस्तक सगळ्यांनी वाचणं खूप गरजेचं आहे, खास करून अशा लोकांनी ज्यांच्या विचारांमध्ये त्यांना कायम कन्फ्युजन जाणवतं किंवा ज्यांच्या विचारांमध्ये कायम गोंधळ असतो, ज्यांना ह्या नकारात्मकतेतून बाहेर पडायचंय आणि ज्यांना आपल्या मनावर, ज्यांना आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवायचं कसं हे समजून घ्यायचंय, त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचलं पाहिजे. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. त्याआधी हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.